लावण्याची आणि आमच्या हिंदू धर्माकडे नजर वर करून पाहण्याची. हा भगवा वारकरी संप्रदायाचा, धारकरी संप्रदायाचा हा भगवा आहे आणि हा भगवा पेलण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये शंभू छत्रपतींनी निर्माण केली. खर तर जे वादळ सह्याद्रीने अनुभवलं, ज्यांचा पराक्रम पाहून इंद्रही भीमाही घाबरल्या, ज्यांचं नाव ऐकतात ते औरंग्याला घाम फुटायचा, असे ज्वलन ज्वलन केलं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. खर तर दादांनो, आज परिस्थिती काय झाली, आज शाहरुख सलमान यांचे आदर्श आमची पोरं घ्यायला लागले. खर तर भगतसिंग तुम्हाला माहिती आहे बाळांनो, भगतसिंग वयाच्या 23 वर्षी पाशीवरती गेले आणि भगतसिंग पासावरती जाताना गाणं कोणतं म्हणताय बघा. आज आपले ट्रेंड नुसार गाणं बदलतात, पण भगतसिंग त्यावेळेस गाणं म्हणताय, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, उसी चोले को पहन के निकला हम मस्तानों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. ऐसा एक मरण क्या, ऐसा एक मरण तो जन्म मरणों के समान है, ऐसा एक मरण तो मरणों के समान है, कर देख कि उस संभा का मरना अपना भी मन डोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. हे आदर्श कुणाचा घेताय? छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा भगतसिंग आदर्श घेताय. तुम्ही तुमच्या आमच्या आयडॉल आता बदलले पाहिजे. सलमान, शाहरुख यांनी सगळीकडे महाराष्ट्रात घाण केली. छावा चित्रपट पाहिला, संभाजी महाराजांचा छावा चित्रपट पाहिला, मग आमच्या पोरांना कळालं देव देश धर्मासाठी कसं मरावं लागतं, कसं जगावं लागतं. संभाजी महाराजांचं बलिदान पूर्ण मी तुम्हाला सांगणार नाही, पण थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस वडू बहादूर गडाला, आज धर्मवीर गड आपण म्हणतो, त्या धर्मवीर गडाला संभाजी महाराजांना ज्यावेळेस आणण्यात आलं आणि औरंगजेबासमोर संभाजी महाराज आणि कवी कलश. आता मैत्रीचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे काय माहितीये? कवी कलश. कवी कलशांना आणि संभाजीराजांना औरंगजेबासमोर आणण्यात आलं आणि संभाजीराजांचं ते रूप पाहून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून गुडघे टेकून बसला. आता संभाजी महाराज कवी कलशांना म्हणाले, कवी आहात आपण, याची ही अवस्था पाहून या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? कवीजी म्हणाले, राजे मृत्यूच्या दरबारात आहे, औरंगजेबाच्या कैदेत आहे आणि तुम्ही म्हणताय सुचते का एखादी कविता? ही काय कविता ऐकायची वेळ आहे राजे? आणि कवीजी म्हणाले, राजे ऐका, राजे तुम हो सांजे खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तेज दो औरंग. औ राजे, काय तुमचं शौर्य, काय तुमचा पराक्रम, काय तुमचं साहस, काय तुमचं धाडस, तुमचं तेज बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या समोर गुडघे टेकून बसलाय. ही ताकद होती छत्रपती संभाजी महाराजांची. संभाजी महाराज 9 वर्षाचे होते. किती? 9 वर्षाचे. औरंगजेबाच्या दरबारात संभाजी महाराज आहे आणि त्या औरंगजेबाला वाटलं संभाजीराजांची थोडीशी मजाक करू, चेष्टा करू आणि तो औरंगजेब संभाजीराजांना म्हणतोय, क्यों संभाजीराजे, हमने जो आपको हाथी दिए है वो हाथी अब महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? त्यावर संभाजीराजे म्हणतात, जानवर है, खींच के ले जाएंगे नहीं तो बैठ के ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने आपको जो 23 किल्ले दिए हैं ना, वो आप महाराष्ट्र में आग्रा में कैसे ले जाओगे? म्हणजे महासाहेब जिजाऊंनी सांगितलं होतं, शंभूराजे शत्रूच्या गोठ्यात जरी असले तरी आपला स्वाभिमान कधीच गहाण ठेवू नका. अहो, आज आम्ही आदर्श घेतो. या प्रसंगावरून तुम्हाला एक प्रसंग सांगतो. महाराजांचा छोटासा अपमान झाला आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारामध्ये. छोटासा अपमान झाला म्हणून महाराष्ट्राच्या नरसिंहानं भर दरबारात औरंगजेबाची खिल्लत उधळून लावली आणि महाराष्ट्रात येऊन भगव्याला सलाम केला. आज शाहरुख सलमानचे आदर्श आम्ही घ्यायला लागलो. अहो, पण डोळ्याची बुबळं फुटेपर्यंत आणि डोक्याची केस उपटेपर्यंत ज्या राजानं तुमच्या आमच्यासाठी ही तरुण पिढी, समोर बसलेली पिढी अभिमानानं जगावी म्हणून 40 दिवस भयान यातना सहन केला, त्या संभाजी राजांचा आम्ही कधीतरी आदर्श घेतला पाहिजे. औरंगजेबानं संभाजीराजांना विचारलं, बता संभा, कहा काय खजाना, कहा रखी लूट? आणि संभाजीराजे म्हणाले, अरे रक्तासाठी तत्तार उलटणारी जात नाही आमची, घेऊ ते मनगटाच्या बाळावर, बस मनगटाच्या बाळावर. आणि औरंगजेब मनामध्ये म्हणत राहिला, अरे एक क्यों एक भी ऐसा पुत्र हमारे घराने में क्यों नहीं आया? आणि संभाजी महाराज म्हणाले, अरे तुझ्या पोटी कसा येईल संभाजी येईल तो सह्याद्रीच्या मुशीत आणि शिवछत्रपतींच्या कुशीत. बस. दूसरा प्रश्न विचार, बताओ संभा, कहा काय खजाना, कहा की लूट? आणि संभाजी महाराज म्हणाले, अरे महाराष्ट्राचा खजाना औरंग्या, तू गिळलास खजाना, तू गिळलास
असता, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. अरे महाराष्ट्र हात मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, घेत नाही असा संभाजी महाराजांचं वाक्य होतं. आणि या ठिकाणी आणखीन एक प्रसंग तुम्हाला सांगतो. संभाजी महाराज औरंग्या पार वेळा झाला, पागल झाला, त्याला काही समजेना. 9 वर्षाचा असताना ज्या संभाजी राजांना थैमान घातलं होतं, आज वयाच्या 32 वर्षे आज शिवपुत्र संभाजी राजा माझ्या समोर उभा राहतोय. पण औरंग्याची हिंमत होत नव्हती, कारण ज्वलन तेजस इतिहास त्या महाराष्ट्राच्या मातीत संभाजी महाराजांनी घडवला. पराक्रमाचा, शौर्याचा, साहसाचा, धडसाचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीत संभाजी महाराजांनी घडवला. आणि औरंगजेबानं अनेक सजा देऊन पाहिल्या, संभाजीराजांची जीभ छाटली, डोळे काढले. अरे कुणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या काढायचं. अरे कुणीतरी यायचं, डोक्याची केस उपटायचं. अरे कुणीतरी यायचं, अंगावरती मीठ टाकायचं. वेतांचा जाळ उठायचा. पण सरजा संभाजीराजा झुकला नाही, नमला नाही. का? परम पवित्र भगव्या ध्वजासाठी. आपण साक्षात शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. आपण या महाराष्ट्रात जन्मलेल्या हिंदू नरसिंह छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे आहोत. म्हणून संभाजीराजे कधी झुकले नाही. त्याने काय केलं, एक कागद दिला आणि त्या कागद दिला आणि त्या सरदाराला सांगितलं, जा त्या संभाजीकडून कागदावरती लिहून आण. आता लिहून आण काय माहिती, इस्लाम कबूल करणे. त्यावेळेस संभाजी राजांनी ते 3 शब्द जे लिहिलेले आहे ना, ते फार महत्वाचे आहे. डोळे फुटले, अंगावर रक्त झालंय, काही दिसत नाही. आणि संभाजी राजांनी अशा अवस्थेत सुद्धा त्या कोड्या कागदावरती लिहिलं. ते 3 शब्द कोणते लिहिले माहितीये? हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. संभाजी हा इतिहास तुम्हाला आम्हाला सांगितलाच नाही. तर कोणताच माणूस संभाजी महाराजांचं बलिदान सांगू शकत नाही, कारण त्या वेदना कोणाच्याच वाटेला आले नाही. सगळ्यात अन्याय आणि क्रूर औरंगजेब संभाजी राजांना मारल्यानंतरही शांत झाला नाही. ज्यांनी संभाजी राजांचे तुकडे शिवले होते ना आणि त्यांना ती अंत्यविधी केली होती, त्यांचे सुद्धा औरंग्यानं हलाल करून त्यांना मारलं. म्हणजे क्रूर, अन्यायी आणि जिजिया कर या महाराष्ट्रावरती लावणारा तो औरंग्या वैतागला, तो पिसाळला. संभाजी महाराज झुकले नाही, संभाजी महाराज वाकले नाही. संभाजी महाराजांना 11 मार्च संभाजी महाराजांना वडू तुळापूरला इंद्रायणी भीमेच्या संगमावरती आणण्यात आलं. आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी राजांचं मस्तक कलम करण्यात आलं. आणि त्या पात्रातला एक थेंब त्या इंद्रायणी भीमेच्या पात्रात पडला आणि थरारली ती इंद्रायणी भीमा. ती इंद्रायणी आजही सांगते आहे, अरे तो संभाजी राजा माझ्यासारखाच चारित्र्य संपन्न आणि निर्मळ मनाचा होता. अरे तो संभाजी राजा आमच्यासारखाच निर्मळ मनाचा होता. तो पुरंदर सांगतोय, अरे तो संभाजी राजा माझ्यासारखाच बुलंद होता. अरे तो रामचेस सांगतोय, हा संभाजी राजा मृत्युंजय संभाजी राजा माझ्यासारखाच अजिंक्य होता. अरे तो रायगड सांगतोय, हा संभाजी राजा माझ्यासारखाच आकाशाला गवसणी घालतोय. अरे तो विशाळगड सांगतोय, हा संभाजी राजा अगदी माझ्याप्रमाणे विशाळ मनाचा होता. आज संभाजी महाराजांचं बलिदान आम्ही साजरं करतोय. आम्ही खरं तर एका सुटका आम्ही आहोत. दुःख आम्हाला झालेलं आहे, कारण 350 वर्षापूर्वी सुद्धा नंतर सुद्धा जर कोणाचं नाव निघत असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आहे. आज आपल्याला आपल्या पूर्वजांचं, पंजांचं, आज्यांचं नाव माहिती नाही. पण का? कारण या हिंदू धर्मासाठी जगणं काय असतं हे शिवछत्रपतींनी सांगितलं. आणि ह्या हिंदू धर्मासाठी मरणं काय असतं ते शंभू छत्रपतींनी सांगितलं. पण काही लोक म्हणतात की शिवाजी महाराज हिंदू धर्मासाठी लढले नाही, जगले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचंच रक्षण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या भव्याचंच रक्षण केलं. कारण एवढी सत्ता त्या महाराष्ट्राच्या मातीत माजल्या होत्या आणि त्यांचा माज उतरवण्यासाठी साक्षात भगवान शंकरांना अवतार घेतला.